नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे आसना नदीला पूर आलाय। पुरामुळे पाणी पुरवठा योजनेच्या पंपिंग हाऊसमध्ये 5 कर्मचारी अडकून पडले होते। नांदेडला पाणी पुरवठा करण्याकरता आसना नदीवर पर्यायी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली होती। पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी मेंढला नाला जोडला जातो। गेल्या 2 दिवसातल्या अतिवृष्टीने बंधाऱ्यात पाणी जमा होऊन ते वाहू लागले। त्याचवेळी पंपिंग हाऊसमधले 5 कर्मचारी इथे अडकून पडले। पंपिंग स्टेशनच्या चारही बाजूंना आणि शेतातून पाणी वाहू लागल्याने हे कर्मचारी तिथेच अडकून पडले होते। अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने या 5 जणांची सुखरूप सुटका केली आहे। दुसरीकडे बंधाऱ्याचं गेट वेळीच उघडलं नाही, त्यामुळे पाणी शिरून शेकडो एकर शेतीचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती। 12 बजे से 5 बजे तक कुछ भी नहीं था वहाँ पर। 5 बजे के बाद अचानक पानी चढ़ गया। पंप चालू करने को कापर नगर से मुझे फ़ोन आया, पंप लगाओ। पंप लगाने के मैं शटर उठा तो नीचे पूरा पानी दिख रहा अचानक। आम्ही 4 वाजता उठले होते साहेब। 4 वाजता काहीच नव्हतं। 5 वाजता उठल्यावर मग पूर आला। पूर आल्यामुळे मी इथं अडकून पडले समजा। साहेबाला फोन केला। साहेब म्हणले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काही घाबरू नका, आम्ही तुमचं सोय करू ता, तुम्ही काय काळजी करू नका म्हणून म्हणले त्यांनी साहेबांना। इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं की बाबा 5 कर्मचारी आमचे महानगरपालिके आतमध्ये होते, त्यांना कसं काढायचं। तुम्ही रेस्क्यू रोपनं आमचे 4 कर्मचारी, एअरपोर्टचे कर्मचारी मिळून आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्यानंतर तिथं पूर्ण त्या पिल्लरला दोरीला बांधलं। सोबत आम्ही आमचे साहित्य अग्नी जे असतात, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रेस्क्यू रोप वगैरे सगळं साहित्य घेऊन तिथं पोचलो। पोचल्यानंतर आम्ही जसं होईल तसं चांगल्या पद्धतीने त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण सुरक्षा देऊन त्यांना बाहेर काढलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।